मेळघाटमध्ये जून ते ऑगस्ट या कालावधीत 0 ते 6 वर्षांच्या 65 मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याच्या माहितीची उच्च न्यायालयाने बुधवारी दखल घेतली आणि ही स्थिती धक्कादायक असल्याची टिप्पणी केली। गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील कुपोषणाची स्थिती सुधारलेली नाही, किंबहुना ती तशीच असून कुपोषणाच्या समस्येप्रती राज्य सरकारचा दृष्टिकोन अत्यंत बेजबाबदार असल्याचं ताशेरेही न्यायालयाने ओढले। चिपळूणच्या गाणेखडपोडी एफआयडीसीतील 221 कामगारांना बडतर्फ करण्यात आलं। सायफिस्ट कंपनीनं कारण न देता कामगारांना कमी केले। अचानक कामावरून काढून टाकल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले। जालना शहरात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना जालना पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले। आरोपीकडून घरफोडीत 17,76,161 रुपयांची मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली। नांदेडच्या किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधब्याच्या मध्यभागी गेलेल्या महिला पाण्याच्या प्रवाहात अडकल्या। महिलांची सुखरूप सुटका करण्यासाठी बचाव कार्य करण्यात आलं। पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या 5ही महिला यवतमाळ जिल्ह्यातील एकांबा गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झुणका भाकर आंदोलन करण्यात आलं। 17 वर्षांनंतरही या पुनर्वसन नागरिकांना घराचे पैसे आणि मूलभूत नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत, त्यामुळे संतप्त नागरिकांनी शासनाच्या विरोधात आंदोलन केलं। कार्तिकी एकादशीनिमित्त गावोगावच्या दिंड्या आळंदीच्या दिशेने प्रस्थान करत आहे। वारकरी माऊली तुकाराम असा जयघोष करत पायी आळंदीच्या दिशेने निघालेत। यावेळी महिलांना डोक्यावर तुळस अशा भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। सांगलीतील गारपीर चौकातील उत्तम मोहिते यांच्या खुनातील मुख्य आरोपीसह इतर 3 आरोपी 24 तासांमध्ये जेरबंद झाले। आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं। सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली। गोंदियातील अॅम्ब्युलन्सला आग लागल्याची घटना घडली। ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। हिंगोलीच्या वसमत येथील बस आगारात बसमध्ये डिझेल भरताना आग लागल्याची घटना घडली। आगीत महिला कर्मचारी जखमी झाली। जखमी महिलेला उपजिल्हा रुग्णालय इथं प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड इथं पाठवलं। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचन आंदोलन केलं। शासकीय वसतिगृह शहराबाहेर हलवण्याच्या निर्णयाला विरोध करत आंदोलन करण्यात आलं। पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावात चोरट्यांनी सराफाला लुटलंय। पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवून 6,80,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे। सोन्याच्या भावात एकाच दिवसात 4,000ची वाढ झाली असून चांदीच्या भावात 9,000 रुपयांची वाढ झाली आहे। जीएसटीसह सोन्याचे भाव 1,30,000 रुपयांवर गेले। अमरावती शहरात इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरतर्फे लावण्यात आलेल्या विचारा इस्लामला या पोस्टरची महसूल मंत्री बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे। त्यांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएसने मोठी कारवाई केली आहे। गाझा मदतीच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश करण्यात आला। या प्रकरणी आरोपी सय्यद बाबर अलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।